ठीक आहे. आता जो काय आपला प्रोजेक्ट आहे कुठे A to Z बॅच नंबर 51 आणि त्यामध्ये आपण एक प्रोजेक्ट नावाचा फोल्डर बनवला. मग जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरला मी करतो CMD ओपन. झाले CMD ओपन झाली. CMD ओपन झाल्यानंतर मी एक कमांड टाकतो. कोणती कमांड राहणार आपली? कोड पेस्ट डॉट. जशी आपण कोड पेस्ट डॉट एंटर करतो ना ऑटोमॅटिकली आपला VS कोड काय होईल? ओपन झालंय VS कोड ओपन. ठीक आहे. मग VS कोड ओपन झाल्यानंतर मी फक्त एकदा इथे क्लोज ऑल टॅब करतो. तर CMD ओपन झाल्यानंतर मी कमांड टाकतो की आपला प्रोजेक्ट जो काय आहे तो रन करण्याची कमांड असणार नोडिमॉन इंडेक्स डॉट जीएस आणि एंटर केलं. झाला एक्झिक्यूट. मग जो काय आपला प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टचा आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे आलो? ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो localhost:1000. ठीक आहे. या पद्धतीने आपण काहीतरी वेबसाईट बनवली. ठीक आहे. या पद्धतीने काय केलं ते आपण एक वेबसाईट बनवली होती आणि त्या वेबसाईट मध्ये असे भरपूर सारे अबाउट पेज होतं, शॉप पेज होतं, त्यानंतर ब्लॉग आणि कॉन्टॅक्ट पेज घेतलं होतं. बरोबर. ठीक आहे. मग त्याला अटॅच आपण काय केलं एक त्याला हँडल करण्यासाठी जी काही वेबसाईट होती ते हँडल करण्यासाठी आपण काय घेतलं? एक पॅनल घेतला होता. कोणता? ऍडमिन पॅनल घेतला होता. आणि ऍडमिन पॅनल मध्ये आपण काल काय केलं काम? अबाउट कंपनीचा जो काही डेटा होता तो डायनॅमिकली आपण केला होता. बरोबर. इथं सर्वांचं झालं असेल, कुणाचं राहिलंय त्यांनी कंप्लीट करा. जसं की मी इथे कंपनी नेम चेंज केलं की ऑटोमॅटिकली कंपनी नेम आपल्या वेबसाईट मध्ये होणार. बरोबर. ठीक आहे. या पद्धतीने आपण काय केलं तरी काम केलं. त्यानंतर आपण वेबसाईटला आल्यानंतर आपण होम पेजवरच काम करतो. ठीक आहे. आता होम पेजवर आपलं जे काही अबाउट इन्फॉर्मेशन होती, जी काही कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन होती ती आपण डायनॅमिकली केली होती. बरोबर. त्यानंतर अजून काही चेंजेस करायसारखं आहे का? ठीक आहे. फुटर मध्ये काही चेंजेस करायची गरज नाहीये. बाकी मला असं वाटतंय आता जे काही प्रोडक्ट आहेत प्रोडक्ट आपण आता नाही ऍड करणार. जेव्हा आपण ऍडमिन पॅनल मधून फॉर्म मधून एखादे प्रोडक्ट ऍड करतो तेव्हा आपण काय होणार इथे प्रोडक्ट शो होणार. त्यामुळे प्रोडक्टचा आत्ता इश्यू येत नाही. त्यानंतर ह्याला आपण कॅटेगरी म्हणतो. बरोबर ना? कॅटेगरीज आहेत ना. बेस्ट सेलिंग प्रोडक्ट, शूज, टी शर्ट हे कॅटेगरी झाले. प्रोडक्टचे काय झाले? कॅटेगरीज झाले. मग हे पण आपण जेव्हा ऍडमिन पॅनल मध्ये बनवतो तेव्हाच इकडे शो करणार. पण आधी आपण जाऊ स्टेप बाय स्टेप जाऊ प्रोजेक्टकडे. आता जसं आपण अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन डायनॅमिकली बनवली त्याच पद्धतीने आपल्याला सेकंड दिसतंय इथे काहीतरी बॅनर दिसतोय आणि इथे काहीतरी दिलंय समरी कलेक्शन शॉप नाव असं काहीतरी बटन दिलंय त्यांनी. बरोबर. मग जे काय हा बॅनर आहे या बॅनरला आपण डिस्काउंट बॅनर म्हणू शकतो की आता सध्या उन्हाळा आलाय मग उन्हाळ्यात सांगणार आपण की आमच्याकडे 50% डिस्काउंट चालू आहे. सपोज आलो तुम्ही बघितलं फ्लिपकार्टला गेलात. ठीक आहे. आपण एकदा फ्लिपकार्टची वेबसाईट पाहिजे की त्याच पद्धतीने आपल्याला दिसणार. त्यांचे जे काय बॅनर असते त्या बॅनरवर डिस्काउंट असतात की आमच्या सध्या डिस्काउंट असे असे चालू आहेत, असे असे डिस्काउंट आहेत. ठीक आहे. ठीक आहे. वरच पाहायला भेटतात आपल्याला. हा डिस्काउंट दिसतोय मेन स्लाइडर फ्रॉम 149 असं काहीतरी आहे का नाही? ठीक आहे. स्क्रोल पण होतात त्यांचे असे बॅनर आहेत. बरोबर. ठीक आहे. डिस्काउंट वगैरे जाईल. त्याच पद्धतीने आपल्या वेबसाईट मध्ये पण एक बॅनर आहे असा. मग ह्या बॅनरला आपण हँडल करताना कुठून हँडल करणार? ऍडमिन पॅनल मधून करणार. बरोबर. मग ऍडमिन पॅनल मधून हँडल करण्यासाठी मी काय करतो इथे एक बटन घेतो. जसं अबाउट कंपनीचं एक बटन आहे त्याच पद्धतीने एक बॅनर नावाचं बटन घेऊ. मग बॅनर नावाचं बटन ऍड करण्यासाठी आपल्याला कुठे जायला लागेल? व्ह्यूज मध्ये ऍडमिन मध्ये आणि ऍडमिनच्या नावबार मध्ये आलो. नावबार मध्ये आणि नावबार मध्ये मला काय करायचे अबाउट कंपनीच्या बरोबर खाली एक बटन ऍड करायचे. मग मी जो काय अँकर टॅग आहे हा कॉपी करतो इथे पेस्ट करतो. अबाउट कंपनीच्या जागेवर मी राईट काय करू? ऍड स्लाइडर करू का बॅनर देऊ? बॅनर द्यायचं. इथे बॅनर राईट केले आणि URL मध्ये पण मी काय करतो इथे स्लॅश झालं एवढं काम. बटन आले का चेक करू. आलं इथे बटन. जसं मी बॅनरवर क्लिक करतोय कुठं झालोय? कॅन नॉट गेट ऍडमिनच्या आतमध्ये बॅनर. मग जी काय बॅनरची URL आहे ती बॅनरची आपण URL एकदा क्रिएट करून घेऊ. मग बॅनरची URL क्रिएट करण्यासाठी आपण कुठे येणार? राऊट्स मध्ये admin.js आणि मी इथे एक राऊट बनवतो. कोणता राऊट राहणार आपला? राऊट डॉट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश बॅनर कोमा घेतला फंक्शन मध्ये रिक्वेस्ट सेकंड असतो रिस्पॉन्स आणि इथे रिस्पॉन्ड डॉट मी करतो रेंडर काय करणार आपण की ऍडमिनच्या आतमध्ये आमचं काय राहणार? एक बॅनर. ठीक आहे. बीचा बॅनर मी बॅनर डॉट
EGS ही अशी काय राहणार आमची एक फाईल राहणार. आणि फाईल कुठे राहणार आपली व्ह्यूज मध्येच्या ऍडमिन फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये आपली राहणार बॅनर डॉट EGS बनवली इथे. आणि ती बॅनर डॉट EGS आहे त्यामध्ये आपल्याला दोन पार्ट लागणार. एक आपल्याला लागणार आहे नावबार आणि सेकंड लागणार आहे आपल्याला फुटर. मग त्याला मी काय करतो इथे इन्क्लूड करून घेतो एकदा. त्यानंतर सेकंड आपल्याला लागणार आहे फुटर पण फुटर. आता आउटपुट पेजला जाऊन चेक करू की आलंय वर्क होतंय का, झालंय वर्क. ठीक आहे. मग मी इथे काय करतो की जो काय आपला बॅनर डॉट EGS आहे त्यामध्ये मी एक कंटेनर घेतो. ठीक आहे. बूटस्ट्रॅप पण तुमचं रिव्हिजन होऊन जाईल यामध्ये आता. त्यानंतर कंटेनर झाल्यानंतर आणि रोजच्या आतमध्ये काय असतो कॉल MD मी घेतला आणि त्यामध्ये घेतो मी एक H1 आणि H1 मध्ये काय सांगायचं आपण ऍड बॅनर सांगायचं आणि नुसतं बॅनर द्यायचं. ऍड बॅनर करू शकता. ठीक आहे. तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते देऊ शकता. ठीक आहे. मला जे वाटतं मी देतोय. तुम्ही ह्यात चेंजेस करायचे तुम्ही चेंजेस करू शकता. इकडे येऊन रिफ्रेश केलंय आलंय ऍड बॅनर. ठीक आहे. थोडीशी डिझाईन द्यायची त्याला जो ऍड बॅनरला. ठीक आहे. ह्याला मी पॅडिंग देतो. पॅडिंग दिली 2 पिक्सल आणि BG कलर व्हाईट दिला. ओके. आणि त्याला बॉर्डर मी राऊंडेड देतो. राऊंडेडने काय होणार जे जे तिथे बॉर्डर आहे ते थोडेसे कर्व होतात. हाय दिसतात इथं कर्व झालेत ना. त्याच पद्धतीने समजते आपण. आता अबाउटवर आलं कोणता फॉर्म आहे हा अबाउट कंपनीचा फॉर्म आहे. बॅनरवर आलो कोणता फॉर्म आहे हा बॅनरचा फॉर्म आहे. ठीक आहे ना. बॅनरला थोडं बोल्ड करू आपण. बोल्ड करण्यासाठी काय आहे क्लास फॉन्ट द्यायचं डायरेक्ट FW बोल्ड. ठीक आहे. बूस्टरअप नका विसरू. ठीक आहे ना. सोपं पडते. झालंय फॉन्ट बोल्ड झालं. त्यानंतर आता आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आपण वेबसाईट कडे जाऊ. एवढं आपण एक पेज बनवलं. आता पेज मध्ये एक फॉर्म राहणार आणि त्या फॉर्म भरला की इकडे काय होणार ऑटोमॅटिकली आपलं एक बॅनर ऍड होणार. बरोबर. काय करणार जसं की अबाउट कंपनी मध्ये आपण डेटा भरला की ऑटोमॅटिकली डेटा चेंज कुठे होतोय आपल्या वेबसाईट मध्ये. मग त्याच पद्धतीने आपण बॅनर मध्ये एखादा फॉर्म भरला की फॉर्म भरल्यानंतर काय होणार इथे डायरेक्टली एक बॅनर ऍड होणार. मग त्या बॅनर मध्ये कोणत्या कोणत्या फील्ड असणार मला सांगता कोण ऑनलाईन मध्ये हेडिंग 3 गोष्टी राहतात एवढ्या इमेज एक राहणार 4 गोष्टी. ह्याला काय म्हणा हेडिंग म्हणायचं आपण. ठीक आहे. ह्यात किती गोष्टी एक हा आपण टायटल बोलू ह्याला बरोबर ना. ह्याला आपण टायटल बोलू शकतो. ह्याला बोलू शकतो डिटेल. जी काय टायटल आहे टायटलची डिटेल. ठीक ना. असं आपण बोलू शकतो ना. याला बटन एक घेणार आपण. बटन घेतल्यानंतर अजून एक इमेज घेणार आणि या बटनवर आपण URL आहे कोणती ते एक URL घ्यायला लागेल. म्हणजे त्या बटनावर क्लिक केल्या गेल्यानंतर युजर कुठे गेला पाहिजे आणि त्यानंतर त्या बटनची टेक्स्ट इथे शॉप नाव देणार ओपन नाव देणार. ठीक आहे. भरपूर सारे आपण टेक्स्ट देऊ शकतो ना. ते चेंज करू शकतात. आपल्याकडे एक बॅनर नाही मल्टिपल बॅनर असू शकतात. ठीक आहे. अशा काहीतरी आपण फील्ड घेऊ. सपोज मी फील्ड इथे राईट करतो 2 मिनिट आहे की नाही. पहिली फील्ड कोणती घेणार आपण की टायटल घेऊ. ठीक आहे. अरे टायटल. त्यानंतर सेकंड डिटेल्स घेऊ. ठीक आहे. डिटेलचा मी डी कॅपिटल काढतो एकदा. ठीक. त्यानंतर अजून काय घ्यायसारखं आपल्याकडे टायटल घेतलं डिटेल घेतली. त्यानंतर बटन घेऊ. बटन घेणारच आहे पण बटन टेक्स्ट घेणारच आपण. इथे मी करतो बटन टेक्स्ट घेऊ. त्यानंतर बटनची एक URL असेल बरोबर ना. कुठे इथे ना. सध्या आपण काय केलंय ठीक आहे. एखादा प्रोडक्ट आहे ठीक आहे ना. आपण इथे एका स्पेसिफिक प्रोडक्टची आपण काय केली जाहिरात केली बॅनर दाखवला बरोबर ना. आणि त्या ह्या शॉप नाव बटनाव केलं की एकच प्रोडक्ट दिसतो आपल्याला जसं की आपण फ्लिपकार्टला बघू शकतो. ठीक आहे. आता मी इथे काय करतोय ह्या कोणत्या Vivo T5X असं काहीतरी ह्याच्यावर मी जसं क्लिक केलंय डायरेक्ट मला काय होणार तो प्रोडक्ट शो होणार. कोणता प्रोडक्ट शो झाला तोच झाला ना. का मला सगळेच ते शॉपचं पेजच दाखवलं त्यांनी नाही ना. अरे आपल्या आपण टेम्पलेट उचललंय ना. टेम्पलेटला आपण डिझाईन करणार आहे अजून. आता ह्यात काही पेज नाही तर ते पेज आपण ऍड करणार डिझाईन करणार आपण पेज. ठीक आहे. एक स्ट्रक्चर उचललंय आपण फक्त त्याला आपण इम्प्लिमेंट करणार हळूहळू. मग त्या पद्धतीने आता काय घेतलंय आपण बटन URL घेतलं बटन झालं. त्यानंतर लास्ट काय राहणार आपली एक इमेज राहणार. त्याला आपण नाव देऊ सपोज मी
बॅनर इमेज असं ह्या पद्धतीने आपलं काय राहणार, एक फॉर्म राहणार. घ्यायचा फॉर्म बनवून एकदा. ठीक आहे. पुढे येणार फॉर्म बनवण्यासाठी व्ह्यूज मध्ये आल्यानंतर ऍडमिन आणि ऍडमिनच्या आतमध्ये बॅनर डॉट EGS मध्ये आलं. इथे आपण एक H1 मध्ये ऍड बॅनर नाव राईट केले. त्यानंतर मी इथे काय करतो, अजून एक घेतो रो आणि रोच्या आतमध्ये कॉल MD किती घेऊ, 3 घेऊ का 4 घेऊ. ठीक आहे, कॉल MD मी घेतला 4 घेतला आणि त्यामध्ये मी सांगतो काय घ्यायचे आपल्याला. पहिलं टायटल आणि टायटल नंतर मी एक घेतो इनपुट. इनपुटला टाईप राहणार टेक्स्ट आणि त्याला एक नेम देऊ आपण. अरे बी कॅपिटल स्मॉल टाकतो, बॅनर अंडरस्कोर टायटल झालंय. आणि त्याला एक क्लास द्यायला लागेल. क्लास कोणता आहे आपला राहणार बुटस्ट्रॅपचा, फॉर्म चेक करायचे एकदा. ठीक आहे, मी का बरं सारखं सारखं चेक करतोय. ठीक आहे, आपल्याला एरर कळायला पाहिजे. ठीक आहे, आपण थोडं राईट केलं की चेक करणार, थोडं राईट केलं की चेक करणार की कुठे एरर येतोय. ठीक आहे, आले टायटल झालं. टायटल नंतर घेऊ आपण अजून कॉल MD. राहिला किती पार्ट, किती घेतलाय 4 घेतलाय, राहिला 8चा पार्ट. त्यानंतर मी इथे घेतो एक डिटेल्स. ठीक आहे ना, जो काही आपला बॅनर आहे ते बॅनरची राहीन इथे डिटेल. आणि डिटेल साठी मी घेतो इथे एक इनपुट. इनपुट टाईप राहणार टेक्स्ट आणि त्याला एक नेम द्यावा लागेल आपल्याला, बॅनर अंडरस्कोर डिटेल्स. झालं एवढं काम. त्याला पण क्लास पण द्यावा लागेल. क्लास पण दिला मी फॉर्म कंट्रोल आणि त्यानंतर अजून एक घेतो कॉल MD 4 आणि त्याला सांगतो काय घ्यायचे आपल्याला इथे की बटन टेक्स्ट घ्यायचे आम्हाला, बरोबर ना. आणि त्यासाठी राहणार आपला एक इनपुट. इनपुट टाईप कोणता राहणार, टेक्स्ट. आणि मी इथे राईट करतो बटन अंडरस्कोर टेक्स्ट. त्यासाठी एक क्लास. क्लास कोणता राहणार मग आपला ह्याला की क्लास आपल्याला फॉर्म कंट्रोल. ठीक आहे ना, दिलाय. त्यानंतर ऍज इट इज बटन टेक्स्ट घेतलाय त्याच पद्धतीने आपलं काय राहणार बटन URL आणि लास्ट मध्ये राहणार एक इमेज. मी इथे राईट करतो फक्त बटन URL, बरोबर. आणि ह्याला एक नेम देऊ आपण बटन URL. ओके ओके ओके, बटन URL झालं. त्यानंतर राहिलं इथे लास्ट बॅनर इमेज. अरे स्पेलिंग अरे काय होतंय. ठीक आहे, इमेज झालंय. त्याला टाईप कोणता राहणार मग इथे फाईल टाईप राहणार आणि इथे मी नेम चेंज करतो बॅनर इमेज, बॅनर अंडरस्कोर झालंय. त्यानंतर लास्ट काय राहणार आपलं कॉल MD 12. त्यामध्ये एक बटन आणि बटनला मी नाव देतो, काय नाव द्यायचं, ऍड बॅनर देऊ. तुम्हाला जे वाटेल ते द्या. मी ऍड बॅनर दिले, त्याला एक क्लास देतो. क्लास दिला मी कोणता BTN प्रायमरी. आता कुणी काही नोटीस केलंय का थोडंफार. ठीक आहे, आपण टेक्स्ट नंतर विचारतो. टेक्स्ट काय राहणार इथे सेंटर. का बरं, जो काही बटन आहे तो सेंटरला आला पाहिजे. झाला एवढा फॉर्म क्रिएट, बरोबर. ठीक आहे, तर हा चेंजेस का आलाय. आता फॉर्म तर आपण क्रिएट केलाय पण फॉर्मला आपण सबमिट होण्यासाठी काय घेतलं नाही, आपण एक फॉर्म टॅग नाही घेतला. मग मी काय करतो, कंटेनरच्या बाहेरच काय केलं, मी एक फॉर्म टॅग घेतला आणि ऍक्शन सांगतो मी सेव्ह नाही सांगत. ठीक आहे, स्लॅश सेव्ह बॅनर करू आपण आणि त्याला मेथड कोणती देणार. त्यानंतर जो काय आपला फॉर्मचा एंड आहे तो एंड करतो मी कंटेनरच्या लास्ट मध्ये. ओके, वर्किंग होतंय. ठीक आहे, झालाय आपला फॉर्म क्रिएट. पण काहीतरी दिसतं आता, हे फॉर्म टायटल वर पाहिजे. ठीक आहे, मी काय करतो ह्याला कॉपी करतो, ChatGPT कडून कोड फिक्स करून घेतो फक्त. ठीक आहे, डिझाईन आपलीच राहणार आहे. ChatGPT मनाची त्याची मनाने डिझाईन घेतली की तो वेगळंच काहीतरी करतो आहे ना, बरोबर ना. त्याला थोडंफार आपण स्ट्रक्चर द्यायचं आणि थोडीशी फार हेल्प घ्यायची. इथून फक्त मी काय करतो फिक्स कोड, जास्त नाही घ्यायचं आपलं. त्याला आपण सांगायचं काय करायचं आम्हाला. ठीक आहे ना, आता यायचा यूज करायचं लागेल ना आपल्याला, काम फास्ट करायचं म्हणलं. फिक्स केलेला कोड कॉपी केला. कॉपी केल्यानंतर मी इथे करतो पेस्ट. ह्याने काय चेंजेस केले बघायचे. ह्याने मार्जिन बॉटम दिली एक
अजून काय केलंय, बोल्ड केलंय, तेवढं दिलंय का? आउटपुट चेक करायचे एकदा, चेक ऍडमिनला आलो, रिफ्रेश केलं, झालाय फॉर्म आपला क्रिएट. आता मला हे कोण सांगू शकतं की बॅनरचा प्रायमरी कलर असाच असतो का? हा असाच असतो प्रायमरी कलर? प्रायमरी कसा असतो मग? लाईट ब्लू टाईप असतो ना, मग असा कसं काय आला? एनी आयडिया? हा अरे नाही नाही, मी तर काय केलं बघा ना, टेक्स्ट टेक्स्ट प्रायमरी, बीटीएन बीटीएन प्रायमरी केले, पण असं काय येतंय? ऑनलाईन मेंबर्स काय समजतंय का? का बरं येत असेल? एनी आयडिया? सांगू का मी? सांगू? कोणता क्लास? इथे सीएसएस राईट नाही केली मी, कुठं दिसते की ते सीएसएस? एक लाईन पण सीएसएस राईट नाही केली आपण. नावभर ठीक, नावभर मध्ये तसं तर प्रायमरी वगैरे काय क्लास नाहीये. चेक करू, कंट्रोल एफ करतो मी आणि इथे करतो बीटीएन आणि इथे करतो डॅश. तसा काही क्लासच नाहीये की राईट केलेला. मग असं का होतंय? तुम्हाला एवढी माहिती आहे की जी काही नोडजीएस आहे, नोडजीएस फोटो, जावास्क्रिप्ट, सीएसएस कुठून लोड करते? पब्लिक फोल्डर बरोबर. आणि पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये काहीतरी आपण एक स्टाईल नावाची फाईल क्रिएट केली, म्हणजे आपली जी काही वेबसाईट होती त्या वेबसाईटची एक काय स्टाईल आहे. आणि इथे आल्यानंतर त्या स्टाईल मध्ये मी चेक करतो काय इथे. इथे रूट दिसतोय सर्वांना, माहिती आहे रूट काय आहे? माहिती आहे का नाही? आणि रूट मध्ये इथे काहीतरी राईट केले, डार्क कलर, लाईट कलर, ग्रे कलर, लाईट ग्रे, प्रायमरी कलर आहे इथं. रूट मध्ये लिहिलंय, रूट मध्ये कोणता तरी कलर आहे इथे आहे. मी इथं चेंज केला तर सपोज मी आता इथं ब्ल्यू टाकला ना, आता आपला बटनचा कलर बघा. ठीक आहे, आय थिंक चेंज नाही झाला, वेबसाईट मध्ये चेंजेस झाले असतील. झाले इथं आहे ना. मग ह्याच पद्धतीने काय झालंय की जी काही सीएसएस आहे आपली लोड कोणती होती? ठीक आहे, ऍज इट इज जसं आहे तसं ठेवतो मी. जे काय स्टाईल आहे, स्टाईल मध्ये काय केलेत, ऑलरेडी एक रूट बनवलेत, ठीक आहे ना. आणि ते रूट बनवलेत ते आपण काय करतो, बूटस्ट्रॅपला यूज करतो आणि ते ऑटोमॅटिकली काय होतात, त्याला अप्लाय होतात. ह्याला सोल्युशन काय आहे? एक वेगळी फोल्डर बनवून त्या वेगळ्या फोल्डर मध्ये सीएसएस ऍड करून टाका. मग जी काही सीएसएस आहे आपल्या क्लायंट साईडची ऍडमिन साईडला सीएसएस अप्लाय होणार नाही, ठीक आहे ना. आता विचार केला असेल काय काय, पण काय कायच्या डोक्यात नसेल आलं, पण आता आपण सध्या राहून देऊ. झालं एवढं काम. मग मी फॉर्म मध्ये, ठीक आहे, याला बोल्ड करू आपण एकदा. बोल्ड करण्यासाठी मी काय करतो, सिंपल कॉल एमडी ला एकदा कंट्रोल, ठीक आहे, कंट्रोल डी केलं. कंट्रोल डी केल्यानंतर इथे करतो मी एफ डब्ल्यू बोल्ड. अजून काय राहिलंय का कोणता कीवर्ड? झाले, हा एक राहिला एफ डब्ल्यू बोल्ड करून टाकू. एफ डब्ल्यू बोल्ड झालाय, बोल्ड चेक करू. फॉर्म झालाय क्रिएट. ठीक आहे, बोल्ड का नाही झालं? बोल्डची फिलिंग चुकली का? नाही झालं का? ठीक आहे, झालंय वाटतं, आय थिंक थोडंसं बोल्ड दिसतंय. झालंय फॉर्म क्रिएट. फॉर्म मध्ये मी काय करतो, एक टायटल देतो. जसं की मी टायटल देतो एबीसी, त्यानंतर एक डिटेल टाकतो. डिटेल मध्ये कुठून तरी डेटा घेऊन येतो मी कॉपी करण्यासाठी फक्त. ठीक आहे, हा डेटा डायरेक्ट उचलतो. अरे कॉपी होत नाही हा, पण हा होईल का? ठीक आहे, हा होतोय. ठीक आहे, मी कॉपी करतो हा डेटा आणि इथे टाकतो डिटेल्स मध्ये. टाकलाय. परत टेक्स्ट बॅनरचे एक ओपन इट नाव असं काहीतरी बटन टाकलं, त्या बटनला URL देतो मी, सपोज http://youtube.com. त्याला URL टाकले ना. जी काय बॅनर आहे त्या बॅनरची काय घेतो मी इथे, इमेज घेतो. इमेज अरे डाउनलोड्स मध्ये असेल माझ्याकडे. अरे आहे की नाही माझ्याकडे इमेज? बोल्ड इमेज कॉपी वगैरे, अरे इमेज आहे की नाही? ठीक आहे, मी एक इमेज डाउनलोड करतो त्यासाठी. आता तुम्ही बेसिकली इमेज कुठून डाउनलोड करतात? कुठून करतात? क्रोम वरून करतात डायरेक्टली, असं काहीतरी तुम्ही जातात. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर लक्ष द्या, थोडंसं मला नॉलेज साठी सांगतो. आता एखाद्या तुम्ही काय करतात, इमेज पाहिजे. इमेज पाहिजे तर तुम्ही काय करतात, सर्च. आता मला शॉप बॅनरची मला इमेज पाहिजे. तुम्ही काय करतात, शॉप बॅनर असं काहीतरी राईट करणार, एंटर करणार, इथे इमेज मध्ये जाणार आणि इमेज मधून इथे इमेज सिलेक्ट करणार. सिंपल असं करतात ना.
तसं नाही करायचं. आपण डेव्हलपर आहे, ठीक आहे. डेव्हलपरचे थोडं स्टँडर्ड वेगळा असतो. काय करायचं, एक वेबसाईट आहे कोणती, फ्री पिक्सल AI म्हणूनच आहे ना. हा, क्रिपिक म्हणून ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटला काय करायचं, जायचं आणि वेबसाईटला गेल्यानंतर तुमचं अकाउंट खोला आणि इथे सर्च करायचं कोणतं तुम्हाला इमेज लागतंय. मी मला सपोज लागते शॉप बॅनर लागतं आणि एंटर करतो. आले शॉप बॅनर. हिथून घ्यायचे कारण क्वालिटी आपल्याला बेस्ट भेटते. कोणत्या टाईप मध्ये पाहिजे ते पण भेटते आपल्याला, ठीक आहे. जशी इमेज पाहिजे तशी आपल्याला काय होते ते भेटते. घेऊ इथून एखादी इमेज. कोणती घ्यायची, आवडली का नाही तुम्हाला एखादी कोणती, ही घेऊ, घ्यायची का ही, ठीक आहे घेऊ. आपल्याला फक्त डेमो साठी पाहिजे. आणि डाउनलोड जसं बटनावर क्लिक करतोय, एक डाउनलोड झाली. ऍडमिन मध्ये आलो. ऍडमिन मध्ये आल्यानंतर मी काय करतो, एक फाईल सिलेक्ट करतो. डाउनलोड मध्ये आली असेल, डाउनलोड मध्ये नाही आली, का बरं नाही आली, की लोकेशन कुठे गेलं याचं चेक करतो मी एकदा. हॅपी दिवाळी काहीतरी डाउनलोड झाल्या, जे फोल्डर डाउनलोड झाला, ठीक आहे. तिथे ऑप्शन भेटतात आपल्याला, ठीक आहे. इथं स्टाईल फाईल टाईप आहे. इथं आपल्याला कोणती, जेपीजी पाहिजे, ती फाईल सिलेक्ट केली. सिलेक्ट केल्यानंतर त्याच इमेजवर आलो मी आणि आता मी फाईल करतो इथे डाउनलोड. आता झाली, झिपच झाली का, ठीक आहे. पण बेसिकली तुम्ही काय करायचं, हिथूनच डाउनलोड करायचं, ठीक आहे ना. कारण हिथून आपल्याला सगळ्यात बेस्ट फाईल वगैरे भेटतात. जसं की आता मी एखादी डमी इमेज घेतो, माझ्याकडे असेल गॅलरी मध्येच घेतो मी, ठीक आहे. हा एररचा आहे माझ्याकडे, हीच मी काय करतो इथे ऍड करतो आणि ऍड बॅनर केलं. जसं ऍड बॅनर केलं, डेटा कुठे गेला, स्लॅश सेव्ह ऍड बॅनरला गेला. मग स्लॅश सेव्ह ची जी काही URL आहे ती आपण URL क्रिएट करू. URL क्रिएट करण्यासाठी कुठे, ऍडमिनच्या आतमध्ये मी करतो इथं राऊट डॉट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये काय राहणार, स्लॅश सेव्ह बॅनर, कोमा घेतला, फंक्शन घेतलं. फंक्शन मध्ये रिक्वेस्ट असते, दुसरी असते रिस्पॉन्स असते. आणि रिस्पॉन्स डॉट मी इथे करतो सेंड. का बरं सेंड करतो, जो काही डेटा आहे तो डेटा येतोय की नाही मी ते चेक करणार पहिला. केलं रिक्वेस्ट डॉट बॉडी, ठीक आहे. आता चेक करायचं डेटा येईन का नाही, नाही येणार, नाही आला. का नाही आला, की आपण जो काही फॉर्म बनवले त्या फॉर्मच्या पुढे काय द्यायला लागेल आपल्याला, ऍडमिन द्यायला लागेल. झालं ऍडमिन, बस हाच एरर होता. रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर मी डेटा भरतो, ABC डिटेल भरली असे काहीतरी, ऑन क्लिक बटन टेक्स्ट भरलं, शॉप विथ नाव आणि बटनची URL टाकली youtube.com. आणि इथे टाकतो मी एक इमेज, सिलेक्ट करतो कुठून, की गॅलरी मधून एक इमेज सिलेक्ट केली, ओपन केली. ओपन केल्यानंतर ऍड बॅनर केलं. जसं ऍड बॅनर केलं, आपल्याला जो काही डेटा आहे तो डेटा नाही शो झाला. का नाही झाला, आता URL तर आपण राईट केली, पोस्ट लिहिली, मेथड लिहिली, NC मल्टी टाईप फॉर्म डेटा राईट केले, कॉल MD केले, नेम दिले आणि इथे रिक्वेस्ट डॉट बॉडी केले. का बरं डेटा नाही आला, चुकलंय काही इथे ऍडमिनच्या आतमध्ये, ठीक आहे. इथे मेसेज स्क्रिप्ट प्रिंट करून आपण चेक करू. सेंड मेसेज प्रिंट केला, इकडे जाऊन रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं सेंड मेसेज येतोय. मग डेटा का नाही येत, रिक्वेस्ट डॉट बॉडी, का बरं डेटा येत नाही, ठीक आहे. आज मला इश्यू आलाय, तुम्हाला उद्या पण येऊ शकतो. का बरं डेटा नाही आला मला सांगू शकतोय कोण, गणेश, काय आयडिया लागते का नाही, ठीक आहे. आता जसे आपण एरर येणार, ठीक आहे, एरर सॉल्व्ह करणार तेव्हाच आपल्याला काय होणार, प्रोजेक्ट समजणार. एरर कुठे येतात ते पण तुम्हाला समजतील. आता जसं मला हा एरर मला आला, उद्या जाऊन तुम्हाला पण येणार. मग कंपनीत गेल्यावर तुम्ही असं विचारणार का, मला एरर आलाय, आता विचारायला मला मी आहे तुमच्या पुढे, पण तुम्हाला तिथे एरर आला तर काय करता, सर मी आलो क्लासमधून आलो, आमच्या सरला विचार, असं करणार का. बरं का नाही डेटा आला, कोण सांगेल, ऑनलाईन मध्ये मिडलवेअर राहिली का, हम्म, टेक्स्ट डेटा येतो. रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये टेक्स्ट डेटा येतो, बरोबर ना. आणि रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये जी काही इमेज असेल, PDF असेल, व्हिडिओ असेल, तो येतो. मग इथे मी फक्त सेंड केले, रिक्वेस्ट डॉट बॉडी केले, म्हणजे टेक्स्ट डेटा प्रिंट करण्याचा प्रयत्न केला. इंडेक्स मध्ये जायचं, काही चेक करायचे कोणाला, आपण CMD मध्ये काहीच नाही, इज ओके, ऑल ओके. का बरं, काय विषय असेल,
काय झालं फाईल अपलोडची येऊ शकतो. ठीक आहे, तुझं काय म्हणणं? अरे अंदाज लावू शकतात ना. तसं नाही सर, तुम्ही अख्खा प्रोजेक्ट डिलीट मारला ना तेव्हा डेटा येईल असं म्हणू शकतात ना. ऑनलाईन मेंबर, ठीक आहे, असं कमन घेतोय मी की तुम्हाला पुढे जाऊन समजावा. ठीक आहे ना, छोटे छोटे कॉन्सेप्ट क्लिअर व्हावा. आता हा नाही घेतलं तर डेटा येत नाही, हा नाही घेतलं तर हा डेटा येतो. फॉर्म मध्ये हे असलं तर हे येतो. ठीक आहे ना. तुम्हाला माहिती आहे, एक बक्स असला ना 7-8 दिवस निघत नाही. बरोबर ना. सॉल्वच करायचं बोला तर कन्सोल डॉट लॉग करू का? बरे, ऑनलाईन मेंबर तुम्ही बोलू शकता. ठीक आहे ना, मी हे हटकून घेत नाही, तुम्हाला समजावा फक्त म्हणून घेतोय. नाही तर मला ऍज इट इज 2 दिवसात प्रोजेक्ट संपायला काय अडचण नाही मला. मी इथे रिक्वेस्ट डॉट बॉडी करतो, तुम्हाला फक्त सांगणार हे करा, हे करा, प्रोजेक्ट संपला. ठीक आहे, मला ह्यात पण काय अडचण नाही. कन्सोल डॉट लॉग केलं, अनडिफाईंड आले. का बरं? अरे बॉडीमध्ये तर आहे ना, काहीतरी यायला पाहिजे ना, त्याचे नेम तर यायला पाहिजे ना. टाकले, डेटा भरलाय मी. अरे बघ, हे बघ, डेटा आहे, ऍड बॅनर केला आणि ते आता फ्रंट एंडचा कोड खोलायचा. ठीक आहे, बघू आहे काय. नेम दिलं, बटन पण दिलंय मी, त्याला ऍक्शन पण दिलंय, मेथड पण दिली, त्यात इमेज आहे म्हणून एनसी टाईप हे पण दिलं. आता जादू बघायचं तुम्हाला, बघायचे का? जी काही एनसी टाईप आहे ती मी रिमूव्ह करतो. इकडे जाऊन रिप्लेस, तरी पण नाही आला. ठीक आहे, आता जी गणेश बोलत होता ते ट्राय करायचं. गणेश काय बोलत होता की त्याची काय फाईल अपलोडची जी काय आहे पॅकेज, ती पॅकेज काय करायची, ते इम्पोर्ट करायचं. इन्स्टॉल पण करावं लागेल. काय इन्स्टॉल करावं लागेल मग मला सांग बरं. npm i काय आहे? मी पण विसरलो होता. एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. ठीक आहे, पॅकेज माहिती नाही हे का? नाही माहिती? माहिती आहे ऑनलाईन मध्ये, ऑनलाईन मेंबर हे पॅकेज माहिती आहे तुम्हाला? अरे माहित आहे की नाही मला ते सांगा. नाही माहिती संदीप? बाकीचे कुणालाच माहित नाही का? पॅकेज हे नवीन आहे का? डायरेक्ट प्रोजेक्ट मध्ये असं झालंय का? हो नाही, हो नाही, ठीक आहे, ते घेऊ आपण. मी त्याला मग सांगतो, आता ते एक्सप्लेन करतो. आता हे एक पॅकेज आहे. हे पॅकेजचा यूज काय होतो की आपल्या एखाद्या फॉर्म मध्ये डेटा असेल, ठीक आहे ना. फॉर्म मध्ये काय आहे की आता आपला एक फॉर्म आहे आणि फॉर्म मध्ये काय हे इमेज आहे. जसं बॉडी पार्सल हे काय करतं, टेक्स्ट डेटा आपल्याला घेण्यास मदत करतं. त्याच प्रकारे पीडीएफ, इमेज, फोटो हे घेण्यासाठी आपल्याला मदत करतं एक्सप्रेस फाईल अपलोड. हे एक पॅकेज आहे. मग हे पॅकेज काय करायला लागतं, जसं आपण बॉडी पार्सल इन्स्टॉल करतो त्याच प्रकारे फाईल अपलोड पण काय करावं लागतं, इथे आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं. बस इतकं काही कॉम्प्लिकेट नाहीये. जसं फाईल बॉडी पार्सल आहे त्याच पद्धतीने एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड आहे. पॅकेज झालं इन्स्टॉल. जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट मी रन करतो, रन केल्यानंतर झाला एक्झिक्यूट. आणि जी काय पॅकेज आहे त्या पॅकेजला इथे मी करतो इम्पोर्ट. कोणतं पॅकेज आहे मग? मी घेतलं इथे वेअर, मी इथे फक्त घेतो अपलोड. ठीक आहे ना, कीवर्ड कोणता घेतला तरी चालतं. अपलोड रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड झाले. आता ही पॅकेज आपण काय केले, इन्स्टॉल केले. जसं की बॉडी पार्सल आपण इन्स्टॉल करतो त्याच पद्धतीने बॉडी पार्सल टेक्स्ट डेटा घेण्यास मदत करतो आणि बॉडी फाईल अपलोड फाईल घेण्यासाठी. बस. मग जशी आपण बॉडी पार्सलची एक मिडलवेअर आहे त्याच पद्धतीने काय फाईल अपलोडची एक मिडलवेअर आहे. मग त्याची पण सिंपल मिडलवेअर ऍप डॉट, सगळ्यांमध्ये तर ऍप डॉट यूज आहे आणि इथे सांगायचं अपलोड राऊंड ब्रॅकेट फंडा खतम झाली यूज. आणि आता हे मिडलवेअर टाकल्यानंतर आता आपण चेक करणार की डेटा येतोय की नाही. करायची चेक, मारू रिफ्रेश, आला डेटा. समजलं का डेटा नव्हता येत? की आपलं जी काय फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये काय होती, एक इमेज होती आणि ती इमेज येण्यासाठी आपल्याला काय लागत होतं, फाईल अपलोड एक ही पॅकेज लागत. आता आपल्याला इथे काय भेटलाय, डेटा भेटलाय. काय काय भेटलाय, बॅनर टायटल, बॅनर डिटेल, बटन टेक्स्ट आणि बटन यूआरएल. अजून काय नाही भेटलं आपल्याला, इमेज नाही भेटली.
मग जी काही इमेज असते ती इमेज आपल्याला भेटते रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये नाही भेटत. ठीक आहे, मी कन्सोल रिमूव्ह करतो. आपल्याला इमेज भेटते रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये. मग मी ती पण चेक करतो की जी काही इमेज आहे ती इमेज आली का नाही. रिफ्रेश केलं, काहीच इमेज भेटलं नाही, कारण आपण इमेज अपलोड केली नाही. मी इथे एक इमेज सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर एक इमेज मी अपलोड करतो. जसं की इथे अपलोड केली, ओपन केली, ओपन केल्यानंतर ऍड बॅनर भेटली. एक इमेज भेटते ना. ठीक आहे, काहीतरी नाव आलंय बॅनर इमेज, भेटला डेटा आपल्याला. आता मग काय जो काय हा डेटा भेटतोय, हा डेटा आपण काय करणार आता डेटाबेस मध्ये स्टोअर करणार. मग डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे टेबल. मग पहिला टेबल बनवून घ्यायचा. सांगा केवढी क्रिएट टेबल. काय नाव देऊ? बॅनर. कर्ली ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिलं काय राहणार? बॅनर अंडरस्कोर, बॅनर अंडरस्कोर इथे राहणार. त्याला टाईप प्रायमरी ऑटो इन्क्रीमेंट. त्यानंतर कोमा घेतला. त्यानंतर सेकंड काय आपलं बॅनर अंडरस्कोर टायटल. त्याला टाईप ब्रॅकेटची व्हॅल्यू 100. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बॅनर डिटेल. त्याला टाईप कोणता द्यायचा? व्हॅरकॅर देऊ का टेक्स्ट देऊ? टेक्स्ट द्यायचा. ठीक आहे ना, टेक्स्ट देऊ. म्हणजे आपल्याला किती टेक्स्ट राईट करा आम्हाला काय अडचण नाही, असं आपण सांगू शकतो. टेक्स्ट घेतो. त्यानंतर काय आपलं बॅनर काय रे बटन आहे. मग कधी सांगणार तुम्ही बटन? ठीक आहे, माझ्या ध्यानात होत नाही रे जास्त. ठीक आहे, व्हॅरकॅरला टाईप दिला आपण 100. त्यानंतर बटन आहे आपलं URL अंडरस्कोर URL. त्याला टाईप देतो मी टेक्सस. आणि त्यानंतर आहे आपली बॅनर अंडरस्कोर आणि त्याला टाईप देतो मी. झालाय आपली क्युरी क्रिएट. एकदा रन करायचा हा टेबल. कॉपी केला. कॉपी केल्यानंतर रन कुठे करणार? PHP MyAdmin ला. ठीक आहे, फर्स्ट आपल्याला झॅम्प काय करायला लागेल? ओपन करायला लागेल. ओपन केल्यानंतर त्यामध्ये अपाची स्टार्ट आणि सेकंड MySQL. मग ऍडमिन ला जाणार. ऍडमिन ला गेल्यानंतर आपला डेटाबेस कोणता आहे? A to Z 51 बॅच. त्यामध्ये SQL नंतर जी काही क्युरी इथे मी करतो पेस्ट आणि इथे गो बटनावर क्लिक. झाला टेबल क्रिएट. ठीक आहे, टेबल क्रिएट झाल्यानंतर आता मी आलो कुठे? admin.js मध्ये. ठीक आहे, जो काही डेटा आलाय तो डेटा कशात आलाय? आता रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा आलाय. आणि इमेज आली ती कशात आली? फाईल. मग इमेज आली की आपण 2 पार्टिशन मध्ये काम करतो. फॉर्म मध्ये इमेज असेल तर 2 पार्टिशन मध्ये काम करतो. ठीक आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये पण काम करतो. मग जी काय पार्ट 1 आहे, पार्ट 1 मध्ये आपण काय काम करणार ते सांग. ठीक आहे ना, कधी काम करणार हे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये? फॉर्म मध्ये इमेज असेल तरच 2 पार्टिशन मध्ये काम करणार. बरोबर. मग पार्ट 1 मध्ये काय करायचं? जी काही इमेज आली त्या इमेजला काय करायचं? नाव द्यायचं आणि एखाद्या फोल्डर मध्ये काय करायचे? त्याला अपलोड करायचे. काय करायचे? अपलोड करायचे. बरोबर ना. मग मी काय करतो? एक पब्लिक फोल्डर मध्ये आपला जे काही ऍडमिनचे फोटो असतील त्या फोटोसाठी एक इमेज मॅन्डेटरी ठेवावं लागेल ना आपल्याला. नसेल तर मग परत हे करून देऊ. कशाला? फॉर्म भरायचं. कारण की आता अरे ते जास्त ठीक आहे, जास्त आपण हे करूच तर आपण हे करू शकतो. एक ऑप्शन आहे इमेज नसेल आम्हाला इमेज इथे लागणार आहे रिक्वायर्ड. फंडा खतम. ऍडमिन आहे माहिती. अरे है ना ते ना, डेव्हलपर असला है ना, इथे आपण रिक्वायर्ड करू शकतो ना. काम तर बनेल ना. इमेज कंपल्सरी पाहिजे आम्हाला, त्याशिवाय फॉर्मच सबमिट नाही होणार. रिक्वायर्ड माहिती ना सर्वांना. हा बस मग ठीक आहे. ठीक आहे, आता इथे काय करतो? पार्ट 1 मध्ये काय करतो? जी काही इमेज आली त्या इमेजला आपण एक नाव देऊ. बरोबर. मग नाव देण्यासाठी मी इथे एकदा सिंपल. ठीक आहे, पहिलं इथे रिस्पॉन्ड डॉट मी करतो सेंड. ठीक आहे ना. अरे काहीतरी चुकलंय. रिस्पॉन्ड डॉट तसं असतं का? नाही, रिस्पॉन्ड डॉट मला इथे सेंडच करायची. अरे कुछ तो गलत. हा त्याच्यामुळे एरर आहे का? ठीक आहे, मी रिक्वेस्ट डॉट फाईल्स करतो. ओके ठीक आहे. आणि ते व्हेरिएबल घेतला. व्हेरिएबलला नाव देतो मी काय? सपोज देऊ आपण ह्याला नाव
बॅनर अंडरस्कोर इमेज एक नाव दिलं, ठीक आहे. आणि ह्याला एक आपल्याला युनिक नेम देण्यासाठी आपण काय करतो पहिल्यांदा डेट. मग काय घेणार इथे मी एक डेट राऊंड ब्रॅकेट असं आहे का, डेट डॉट नाव आहे का, डेट डॉट नाव राऊंड ब्रॅकेट, त्यानंतर काय प्लस आहे का, प्लस काय नाव द्यायचं त्याला, डबल ते असेल रिक्वेस्ट डॉट डॉट सिंगल कोड आहे का, हा सिंगल कोड डबल कोड दोन्ही यूज करू शकतो. काय नेमकं डॉट पीएनजी किंवा डॉट अरे विसरला ना तुम्ही, मग कसं आहे, ठीक आहे. आपण इथे काय नाव दिले बॅनर इमेज, एकदम ही कॉपी करतो, डेट डॉट नाव प्लस डबल कोड सिंगल कोड घेतला, अंडरस्कोर घेतला, प्लस रिक्वेस्ट डॉट फाइल्स बॅनर इमेज डॉट असंच ना, ठीक आहे. ठीक आहे, आपण चेक करू असं काय तयार होते बघायचं ना, ठीक आहे ना. इथं चेक करू नेमकं काय भेटते आपल्याला असं. म्हणजे मी इथे करतो बॅनर इमेज प्रिंट करतो, ठीक आहे. आपण छोटे छोटे कॉन्सेप्ट बघत चालू. रिफ्रेश केल्यानंतर काहीतरी भेटले आपल्याला, भेटलंय नाही तर इमेजचं नाव आलंय, नाव आल्यानंतर इथे एक नंबर प्रिंट झालाय आणि अंडरस्कोरच्या पुढे असं प्रिंट, ठीक आहे ना. जास्त कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा डायरेक्ट हे अंडरस्कोरच गायब करून टाकू, नकोच आम्हाला, एवढंच पाहिजे आम्हाला, चालेल असं, ठीक आहे ना. अंडरस्कोर काय त्यांच्या ध्यानात नाही राहणार. इथे काय करायचं, डेट डॉट नाव राऊंड ब्रॅकेट प्लस रिक्वेस्ट डॉट फाइल्स. आता जी रिक्वेस्ट डॉट फाइल्स आहे हे नाव कोणतं द्यायचं, जे आपण फॉर्म मध्ये राईट केलंय तेच नाव इथे असेल. पुढे फॉर्म मध्ये हे मी नाव दिले नेम, तेच नाव इथे आपल्याला काय करावं लागेल, राईट करावं लागेल. जसं की इथे मी नाव राईट केलं नाही तर मला ते इमेज भेटणार नाही, आय थिंक नाही भेटणार, ठीक आहे ना. म्हणजे ऍज इट इज जे फॉर्म मध्ये आपण नेम राईट केले तेच काय करायचं, तुम्ही इथे नेम राईट करायचं, लास्ट मध्ये डॉट नेम राईट करायचं, बस फंडा खतम. भेटली इमेज, नेम भेटलंय, पार्ट 1 काम झालं. त्यानंतर सेकंड काम राहणार आपलं, जी काही इमेज आली ती इमेज काय करायची, पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करून द्यायची. मग त्यासाठी काय करतो मी, रिक्वेस्ट डॉट फाईल, आणि कोणती आपल्याला इमेज अपलोड करायची, बॅनर इमेज, आणि डॉट एमव्ही फंक्शन. एमव्ही फंक्शन काय सांगतं, कुठे मूव्ह करायचे तुम्हाला, मग ह्याला सांगायचे कुठे मूव्ह करायचे आपल्याला, पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये, आणि लास्ट मध्ये जी काय आपली प्लस द्यायचं आणि जी बॅनर इमेज नेम आहे ते अटॅच करून द्यायचं लास्ट मध्ये. झालं एवढं काम. आता पब्लिक फोल्डर मध्ये काय आहे का चेक करू, आहे की इथे काय आहे, भरपूर CSS फाईल आहे हे वगैरे वगैरे, पण इमेज नाही आहे डायरेक्टली. एकदा इकडे येऊ, रिफ्रेश करू, जसं रिफ्रेश केलं आय थिंक अपलोड झाली असं आली, इथे एक इमेज काहीतरी आली, म्हणजे पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड होती. पण पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड न करता आता भरपूर राडा होईल, त्यासाठी मी काय करतो, पब्लिक फोल्डर मध्ये अजून एक फोल्डर बनवतो, त्याला नाव देऊ आपण अपलोड. काय देणार, अपलोड. आणि इथे अपलोड फोल्डर बनवल्यानंतर इथे मी सांगणार जो काही डेटा आलाय तो डेटा काय करायचा, तो पुढे देणार का स्टार्टिंगला देतो, असंच ना, कसं असतं, ठीक आहे. ट्राय करायचं, हा पब्लिक मध्ये अपलोड मग असं नाही चालणार का, पब्लिक नाही चालणार का, पब्लिक नाही चालणार, पब्लिकच्या आतमध्ये डायरेक्ट शोधत असं चालेल का मग, पब्लिक आता चालेल, पब्लिक नाही, चेक करू ना एकदा. रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर काही चेंजेस नाही झाले, एरर नाही आला आपल्याला, पब्लिक फोल्डर मध्ये एक इमेज आली, म्हणजे वर्किंग समजतंय का हे, एकदा एक्सप्लेन करू. अरे ऑनलाईन मेंबर समजत आहे का नाही, ठीक आहे. फाईलचं ठीक आहे, तुम्हाला ती फाईल एक्सप्रेस अपलोड नसेल समजलं तर मग हे काय उपयोगाचं नाही. काय करायचे एक्सप्लेन करू एकदा मी. मग काय केले आपण, ठीक आहे, पार्ट 1 मध्ये नाव घेतलं, इमेज घेतली, एक इमेजला काय केले, नाव दिले, आणि इथे काय केले, पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये अपलोड फोल्डरच्या मध्ये एक इमेज आपण काय केली, अपलोड केली, आली इमेज इथे, ठीक आहे. पार्ट 1 कम्प्लीट झालं. मग सेकंड पार्ट मध्ये आपण काम काय करणार ते सांगतो. सेकंड पार्ट मध्ये असं काम राहणार, जी काही इमेज आली ती इमेजचं नाव आणि जो काही टेक्स्ट डेटा आलाय तो डेटा आपण काय करणार, डेटाबेस मध्ये स्टोअर करणार. मग डेटाबेस मध्ये स्टोअर करण्यासाठी where SQL इक्वल टू
टिल्ट आणि इथे आपण राईट करणार. काय राईट करणार? इन्सर्ट इनटू बॅनर. राऊंड ब्रॅकेट कोणती कोणती व्हॅल्यू आपण इन्सर्ट करणार? पहिली आपण इन्सर्ट करणार बॅनर टायटल, त्यानंतर सेकंड बॅनर अंडरस्कोर डिटेल्स आणि थर्ड वाली आहे आपली बॅनर अंडरस्कोर बटन टेक्स्ट आहे का? ठीक आहे, बटन अंडरस्कोर टेक्स्ट. थर्ड वाली आहे आपली बटन अंडरस्कोर URL आणि लास्ट आहे आपली बॅनर अंडरस्कोर इमेज. ठीक आहे, ह्या प्रकारे आपला डेटा असणार. त्यानंतर मी घेतो इथे एक व्हॅल्यू कीवर्ड आणि त्यानंतर जे काही आपली व्हॅल्यू आहे ती इथे व्हॅल्यू पास करून देऊ. पहिली व्हॅल्यू टायटल साठी, सेकंड डिटेल साठी, थर्ड बटन टेक्स्ट साठी, बटन URL साठी आणि बटन बॅनर इमेज साठी. मग जो काही डेटा आलाय तो डेटा इथे मी अटॅच करून देतो. मग पहिला डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॅनर इमेज नाही दादा, टायटल इथे. ठीक आहे ना. त्यानंतर सेकंड डी डॉट बॅनर डिटेल, अरे डिटेल्स, अरे डिटेल्स. ठीक आहे. त्यानंतर डी डॉट बटन टेक्स्ट अंडरस्कोर टेक्स्ट, त्यानंतर डी डॉट बटन अंडरस्कोर URL आणि लास्ट मध्ये काय डी डॉट डायरेक्ट व्हेरिएबल द्यायचा. ठीक आहे. का बरं व्हेरिएबल देणार? जो काही डेटा आलाय तो सगळा टेक्स्ट डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय, पण जे काही इमेज आली ते इमेज आपण फर्स्ट काय केली, बॅनर इमेज जे काही व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले. आणि डेटाबेस मध्ये आपण इमेज नाही स्टोअर करत, इमेजचा फक्त नाव स्टोअर करतो. मग तेच इथे मी राईट करतो बॅनर इमेज, फक्त डी डॉट नाही, इथे फक्त बॅनर राहणार इमेज. ठीक आहे. कॉपी करतो मी बॅनर इमेज नेम आणि इथे डॉलर मध्ये फक्त करतो पेस्ट. झालं एवढं काम. आणि मी जी काही SQL क्युरी आहे ती SQL क्युरी इथे सेंड करतोय. पण त्याआधी मी इथे एक व्हेरिएबल बनवतो, कोणता, where d इक्वल टू रिक्वेस्ट डॉट. आता चेक करू आपण जो काही डेटा आहे त्याच्यावर आपली क्युरी क्रिएट झाली का? झाली क्युरी क्रिएट. ठीक आहे. हा एम्प्टी आले, झाली क्युरी क्रिएट. मग क्युरी क्रिएट झाल्यानंतर जी क्युरी आहे ती क्युरी आपण इथे करणार आता रन. मग रन करण्यासाठी काय राहणार इथे, मग where डेटा इक्वल टू अवेट, EXE ला सांगणार SQL क्युरी रन कर. अवेट यूज केलंय, असिंक यूज करायचं लागणार आहे तुला. मग इथे असिंक मी राईट करतो. झालंय असिंक. आणि जो काही डेटा आहे तो डेटा इथे मी सेंड करतो. चेक करतो की कन्फर्म इन्सर्ट होतोय की नाही. होतोय. सर्व्हर ID इन्सर्ट ID आली, डेटा काय झाला आपला इन्सर्ट झाला. जसा डेटा इन्सर्ट झाला युजरला काय कर, त्याच पेजवर पाठवायचा तो, कोणत्या, जिथून तू आलाय तिथूनच काय कर, तिथेच माघारी जा. मग कुठे जायचं तो, स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये कुठे जाणार तू, बॅनरला. इकडे जाऊन रिफ्रेश करू, आलो बॅनरला. फंडा खतम झाला, डेटा इन्सर्ट झाला. ठीक. अजून ह्याला तुम्ही प्लेस होल्डर द्या, चालेल. जसे की प्लेस होल्डर मी एक देऊन दाखवतो तुम्हाला. छोटे छोटे काम तुम्ही करायचे. ठीक आहे ना. जसे की इथे प्लेस होल्डर एंटर टायटल. ठीक आहे. अशा गोष्टी डेव्हलपर तुम्ही देण्यात ठेवत चला. आलं इथे एंटर टायटल. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही देत चला. ऍक्सेप्ट आहे ना, आहे ना, ऍक्सेप्ट म्हणून आहे, ते घेऊ आपण पुढे. ठीक आहे. आता याच्याने घेतलं की तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत, त्यामुळे मी ते स्किप करतो, थोडं पुढे घेऊ. आणि एवढं काम झालंय. ठीक आहे. त्यानंतर आता जो काही बॅनर आहे तो बॅनर इथून आपण काय केलाय, ऍड केलाय, बरोबर. आता इथून ऍड झालेला बॅनर काय करणार आपण, सिंपल वेबसाईट मध्ये शो करू, करायचा शो. मग वेबसाईट मध्ये शो करण्यासाठी ऍडमिनचं काम संपलंय. सध्या तरी काय झालंय, क्लोज झालं इथे. आता काम आहे आपलं युजर साईडला. युजर साईडला आपल्याला बॅनर कुठे ऍड करायचा आहे, होम पेजला करायचं ना. म्हणजे कुठे होम पेज मध्ये आपलं स्लॅश पेज. मग मी ते स्लॅश पेज मध्ये मला बॅनर ऍड करायचं, म्हणजे बॅनर पहिल्यांदा आणायला लागेल. मग where बॅनर इक्वल टू अवेट EXE आणि इथे टिल्ट घेतले, आणि टिल्ट मध्ये मी डायरेक्ट क्युरी राईट करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम बॅनर. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा एकदा चेक करायची. ठीक आहे. CLG केलं मी आणि इथे करतो बॅनर.
झालंय. जो काय डेटा येतोय चेक करू. इथे मी रिफ्रेश केल्यानंतर कन्सोल मध्ये डेटा आला पाहिजे. आलाय डेटा इथे. ठीक आहे. डेटा आलाय म्हणजे आपल्याला आता डेटा फक्त काय करायचा आहे, डेटा फॉरवर्ड करायचा आहे. कुठे डेटा फॉरवर्ड करायचा आहे आपल्याला? index.ejs ला. मग त्यासाठी काय करायला लागेल? ओबीजे मध्ये राईट करायला लागेल. मग एक ओबीजे आपण ऑलरेडी बनवलाय. त्याच ओबीजे मध्ये मी काय करतो, इथे कोमा देतो, डबल कोट, आणि इथे सांगतो बॅनर. बॅनर घेतला, कोलन दिला, आणि जो काय बॅनर व्हेरिएबल आहे तो डेटा मी इथे पास केला. झाला. डेटा पास केलं. डेटा पास केल्यानंतर रिफ्रेश केलं, बॅनर तर काही चेंज नाही झाला. बॅनर चेंज करण्यासाठी आपल्याला जायला लागेल index.js मध्ये. कोणत्या? युजर साइड मध्ये, index.js मध्ये. बरोबर. आणि index.js मध्ये आल्यानंतर इथे बॅनर शोधायला लागेल. कुठे बॅनर? कुठे 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 आहे? वरतीच असेल, टॉपला आहे ना. आलंय इथे समरी कलेक्शन. ठीक आहे. बटन सेक्शन भरपूर सारे यार इथे. ठीक आहे. हा समरी कलेक्शन. ठीक आहे ना. समरी कलेक्शन नंतर बॅनर कंटेंट. हा डिओ आहे का? चेक करायचं एकदा. हा नको रिमूव्ह येऊ, मारू डिलीट डायरेक्ट. कमेंट करू ना आपण. रिप्लेस केलं, डायरेक्ट बॅनरच गायब झाले ना सगळे. हे तो गलत आहे. मग जो काय डिव आहे तो चुकीचा डिव पकडलाय आपण. त्याचा खालचा डिव पकडायचा आता. आणि ह्याला मी करतो एकदा कमेंट. इकडे जाऊन रिफ्रेश. अरे ये तो गलत हो रहा है, फिर चुकीचा पकडलाय आपण. ठीक आहे. अजून आतमध्ये अजून एक हा आपण डिव पकडू आणि ह्याला करू कमेंट आउट. ठीक आहे. डिलीट नाही करत मी, कमेंट आउट. झालंय, काहीतरी झालंय. काय झालंय? एक बॅनर गायब झालाय. म्हणजे आपण बरोबर डिव पकडलाय आता, है ना. मग इकडे आलो, कोणता डिव आहे? हा डिव आहे. ह्या डिवला काय करणार आपण आता? एका लूप मध्ये फिरवणार. बरोबर ना, असंच ना करतो. आता हा डिव पकडलाय. जो काही एक्स्ट्रा डिव आहे, कोणता? स्वेडर स्लाइड. जो एक्स्ट्रा डिव आहे तो मी रिमूव्ह करू एकदा. जो एक्स्ट्रा बॅनर आहे तो, म्हणजे इथे राहणार एक बॅनर, आणि ह्या बॅनरला आपण एका लूप मध्ये फिरवणार. बस एवढंच काम करणार. मग जसं की मग लूप मध्ये फिरवण्यासाठी इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, त्यानंतर घेतला मी फॉर लूप. मॅप फंक्शन माहिती तुम्हाला? नाही माहिती. ठीक आहे, नंतर घेऊ आपण, पुढच्या स्टेपला घेऊ. ठीक आहे ना. इथे आपण राईट नाही करायचं. मग घेतला वॅर फॉर लूप. घेतला फॉर लूप मध्ये वॅर आय इक्वल टू 0, आय ग्रेटर दॅन काय राहणार? बॅनर डॉट लेंथ आय प्लस प्लस. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, कर्ली ब्रॅकेटला इजेसनी क्लोज केला. ह्याला पण काय करणार आपण? इजेसनी क्लोज केला, ह्याला पण करणार ओपन. आणि ऍज इट इज ह्याला कॉपी करतो, ह्या डिवच्या लास्ट मध्ये मी इथे पेस्ट करतो. झालं एवढं काम. आता चेक करायची. इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं, 2 बॅनर ओपन झालेत ना, ऍज इट इज. कारण आपल्या फॉर्म मध्ये डेटा किती तर त्यामध्ये 2 बॅनर झाले. मग जो काय आपण डायनेमिकली डेटा होता तो डेटा इथे प्रिंट करू एकदा. समरी कलेक्शन नसणार इथे आपला इजेसचा सिंटॅक्स ओपन बॅनर इंडेक्स नंबर ऑफ आय, आणि त्यामधून आपल्याला घ्यायचे बॅनर अंडरस्कोर टाइप. आणि इजेसचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज. बी कॅपिटल आहे आपला तिकडनं पाठवलेला. एकदा चेक करू डेटा आलाय का कन्फर्म की नाही आला. का नाही आला? की आपण डेटा इन्सर्ट नाही केला, आय थिंक, असं मला वाटतंय. ठीक आहे. अजून एक भरला मी. अरे इमेज मला रिक्वायर्डच भरते आता. इमेज कंपल्सरी भरली होती. ठीक आहे ना. ऍड केलं, झाला बॅनर ऍड. आता 3 बॅनर दिसाय पाहिजे आपल्याला. पहिला झाला, सेकंड आला, आणि थर्ड वाला आला एबीसी. झालं एवढं काम. म्हणजे डेटा येतोय का. सेकंड, जसं आपण टायटल प्रिंट केले ऍज इट इज, डिटेल पण प्रिंट करून घेऊ एकदा. पेस्ट केलं, टायटलच्या जागेवर काय राहणार इथे? डिटेल्स केले आपण. जसं डिटेल्स केलंय त्यानंतर जी काय बटन आपण टेक्स्ट आणलाय तो बटनची टेक्स्ट पण मी इथे करतो ऍज इट इज प्रिंट. इथे राहणार फक्त बॅनर नाही राहणार, इथे राहणार आपलं बटन अंडरस्कोर टेक्स्ट, आणि इजेसचं सिंटॅक्स राहणार इथे क्लोज. जसं बटन टेक्स्ट आणलंय त्याच प्रकारे आपण बटनची जी काही URL आहे इथे प्रिंट करायची अँकर टॅग मध्ये. इजेसचं सिंटॅक्स ओपन,
ह्याला करू क्लोज आणि इथे मी राईट करतो बटन अंडरस्कोर UR. झालं एवढं काम. चेक करायचे एकदा. रिफ्रेश केल्यानंतर इथे काय आपण टेक्स्ट डेटाच भरला नाही बरोबर. त्याला तुम्ही रिक्वायर करा. पहिल्यामध्ये अरे कोणत्यातच नाही भरला. ठीक आहे. बटन झाल्यानंतर लास्ट मध्ये आपली जी काही इमेज आहे ती इमेज पण मी इथे ऍड करतो. पुढे इमेज आहे इथे बॅकग्राऊंड इमेज. मग इथे पण बॅकग्राऊंड इमेज मी ऍड करतो. बॅनर मधून आपल्याला काही ऍड करायची. झालंय काम. टाकतो रिफ्रेश. आली इमेज. पाथ द्यायला लागेल. ठीक आहे. पाथ द्यायला लागेल. मग पाथ देण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला इथे पुढे द्यायला लागेल बरोबर. पुढे काय देणार स्लॅश अपलोड. खंडा खतम. आली इमेज. आली. एरर नाही हा इमेज आहे बरं का. झाली ना. आपण इमेज तशी ऍड केली. झालं बॅनर. युजर साईडला आला बॅनर. ठीक आहे. आता डबल जाऊ आपण ऍडमिन साईडला. ऍडमिन साईड मध्ये आता सपोज हा माझा डिस्काउंट संपलाय तर मला डिस्काउंट काय करायला लागेल डिलीट करायला लागेल. तो बॅनर काय करायला लागेल रिमूव्ह करायला लागेल. मग रिमूव्ह करण्यासाठी मी काय करतो आपण काय करू इथे टेबल प्रिंट करू खाली. चालेल ना. जसं ऍड बॅनरचं जे काय पेज आहे त्या पेजच्या खाली आपण बॅनरचं काय करू टेबल प्रिंट करू. मग त्यासाठी पुढे ऍडचं आता जी काही युजर साईडचं काम आहे ते झालंय आपलं क्लोज. आणि त्यानंतर मी जातो ऍडमिन मध्ये. ऍडमिन मध्ये आपल्याला काय करायची जी काही banner.egs मध्ये आहे लास्ट मध्ये काय करायचं आपल्याला टेबल प्रिंट करायची. मग त्या फॉर्मच्या खाली मी काय करतो एक टेबल घेतो. टेबल घेतला. टेबल नंतर TR नंतर TH नंतर पहिला राहणार आपला TH कोणता SR नंबर. त्यानंतर अरे SR नंबर आहे ना R राहील. त्यानंतर बॅनर टायटल. त्यानंतर नेक्स्ट बॅनर डिटेल्स. त्यानंतर राहणार आपली टेक्स्ट BTN करतो मी शॉर्टकट. ठीक आहे ना. आणि इथे बटन URL. झालंय. URL झाली. त्यानंतर नेक्स्ट आपली काय राहणार इथे लास्ट मध्ये इमेज. फक्त मी इमेज देतो आणि ही बॅनर दोन्ही रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे. गरज नाही तर जास्त कॉम्प्लिकेट नको घुसायला. कॉम्प्लिकेट नाही पण ते बरोबर नाही. ठीक आहे. झालं. आला आपला इथे टेबल. टेबलला थोडी डिझाईन द्यायची. मग डिझाईन देण्यासाठी टेबलला मी क्लास देतो. क्लास असणार आपला टेबल झाला टेबल. ठीक आहे. टेबलला थोडी अजून डिझाईन देण्यासाठी मी इथे राईट करतो. Ctrl+X केलं. पहिला घेतो मी इथे कंटेनरच्या आतमध्ये घेऊ आपण रो आणि रोच्या आतमध्ये राहणार कॉल MD12 आणि 12 च्या आतमध्ये राहणार आपला टेबल. झालं एवढं काम. फॉर्मॅट करतो मी एकदा कोड. झाला फॉर्मॅट कोड. आहेत ना तुम्ही द्या ना मग बाकीचे. मला एवढेच येतं. हा अरे कंटेनर नाही दिला. ठीक आहे ना. आपल्याला पुढे काम आहे ना. थोडी पॅडिंग वगैरे द्यायची ना आपल्याला. पॅडिंग नाही येणार. ठीक आहे ना. त्यासाठी मी तो दिलाय. कंटेनर दिला. कंटेनरच्या आतमध्ये आपण कॉल MD12 घेतला. ठीक आहे. त्यानंतर मी वर काय करतो अजून एक रो घेतो. रो आणि रो मध्ये सांगतो कॉल MD12 आणि 12 च्या आतमध्ये राहणार H1. H1 मध्ये मी सांगतो बॅनर लिस्ट. रिफ्रेश. आलं इथे बॅनर लिस्ट. ऍड बॅनर आणि इथे बॅनर लिस्ट. थोडी ह्याला डिझाईन देऊ आपण. थोडी क्लास राहणार FW बोर्ड. ठीक आहे. बूस्टअप चांगली आठवणार आहे आता तुम्हाला. पॅडिंग द्यायची याला BG कलर व्हाईट. झालंय. चेक कर. आलं एवढं. आणि जो काय टेबल आणि रो आहे ह्यामध्ये थोडी राहणार मार्जिन टॉप 2 पिक्सल. BG कलर राहणार व्हाईट आणि त्यानंतर पॅडिंग राहणार ह्याला 2 पिक्सल. बस काम. फंडा खतम. ओके. बरं वाटतं व्यवस्थित थोडस. झाला टेबल क्रिएट. आता त्या टेबल मध्ये आपल्याला डेटा आणायचा. मग डेटा आणण्यासाठी पुढे जायला लागेल ऍडमिन राऊटला. आणि ऍडमिन राऊटला आल्यानंतर कोणत्या पेजला डेटा आणायचे आपल्याला स्लॅश बॅनरला. मग स्लॅश बॅनरला डेटा आणण्यासाठी वॅर
बॅनर इक्वल टू इथे सांगणार अवेट, अवेट नंतर EXE आणि EXE मध्ये डायरेक्ट आपण क्यू राईट करू. SQL व्हेरिएबल बनवायचाच कशाला की गरज नाही त्याची. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम बॅनर झाली. आणि जो काय डेटा येईल तो डेटा कुठे स्टोअर होईल या बॅनर व्हेरिएबल मध्ये. अवेट यूज केले म्हणजे आपल्याला यूज काय करणं इथे आता आणि इथे बॅनर व्हेरिएबलला मी काय करतो एका ओबीजे मध्ये स्टोअर करतो. वॅर ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये एक नेम देतो बॅनर कोलन देऊन बॅनर आणि हा ओबीजे आपल्याला बॅनर डॉट EJS ला काय करायचं फॉरवर्ड करायचं. डेटा फॉरवर्ड केला, रिप्लेस केला. आलाय का डेटा? नाही आला की डेटा आपल्याला प्रिंट करायला लागेल कुठे बॅनर डॉट EJS मध्ये. बॅनर डॉट EJS मध्ये आलो आणि टेबल मध्ये डेटा आपल्याला प्रिंट करायचा. मग त्यासाठी ऑनलाईन मेंबर आहेत का चेक करावं लागतील ना, गेलेत काय है ना, समजत नाही का गायब झाले. ठीक आहे. त्यानंतर मी घेतोय ते एक EJS चा सिंटॅक्स ओपन करतो. ठीक आहे. EJS चा सिंटॅक्स ओपन केल्यानंतर इथे फॉर लूपच घेतो. फॉर where I equal to 0, I greater than banner dot length आणि I आणि इथे रिस्पॉन्ड. ठीक आहे. आणि इथे काय घेणार आपण EJS चा सिंटॅक्स मी इथे करतो क्लोज. इथे पण काय करतो मी क्लोज केल्यानंतर इथे पण मी एकदा ओपन आणि क्लोज केला. त्याच्या आतमध्ये राहणार आपला TR नंतर TD आणि पहिला मी डेटा प्रिंट करण्यासाठी करतो EJS चा सिंटॅक्स ओपन, डेटा प्रिंट करण्यासाठी इक्वल टू आणि I प्लस चेक करायचे डेटा आलाय का नाही. ऍडमिनला आलो, रिफ्रेश केलो, आले 2 डेटा 3 डेटा प्रिंट झाले. मग त्याच पद्धतीने बाकीचा पण मी डेटा इथे प्रिंट करून घेतो. जसं की डेटा आलाय बॅनर व्हेरिएबल मध्ये बरोबर. मग इथे बॅनर इंडेक्स नंबर ऑफ I असणार का 0 असेल, 0 I असेल आणि कोमा देऊन बॅनर काय प्रिंट करायचे आपल्याला इथे पहिलं टायटल आणि EJS चा सिंटॅक्स क्लोज. त्यानंतर जसं डिटेल्स त्यानंतर बटन टेक्स्ट असेल आय थिंक बटन अंडरस्कोर टेक्स्ट आणि त्यानंतर बटन URL आणि लास्ट मध्ये आपला आहे बॅनर. ठीक आहे. बॅनर इमेज प्रिंट करण्यासाठी आपण कशात इमेज प्रिंट करतो की इमेज टॅग मध्ये. मग मी IMG टॅग घेतला आणि IMG टॅग मध्ये मी सांगतो स्लॅश अपलोड स्लॅश जो काही EJS चा सिंटॅक्स आहे तो इथे आपण ऍज इट इज प्रिंट करू. ठीक आहे. EJS चा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू दिलं आणि बॅनर इंडेक्स नंबर ऑफ I आणि इथून प्रिंट करायचे आपल्याला बॅनर अंडरस्कोर इमेज आणि EJS चा सिंटॅक्स केला इथे. इकडे जाऊन रिफ्रेश करू. डेटा आलाय का कन्फर्म आलाय डेटा. ठीक आहे. इमेज थोडी जास्त मोठी झाली बरोबर. त्या इमेजला थोडी मी हँडल करण्यासाठी इथे स्टाईल टॅग घेतो एक आणि स्टाईल टॅग मध्ये सांगतो त्याला विड्थ दे 100 पिक्सल आणि त्याला हाईट दे 100 पिक्सल. इकडे जाऊन रिफ्रेश करू. झालाय डेटा आलाय. सपोज एखादा मी डेटा ऍड करतो जसं की मी भरले ABC डिटेल भरू आपण काहीतरी असं डेटा भरपूर मोठा भरतो मी. त्यानंतर बटन टेक्स्ट राहील आपलं शॉप इट नाव आणि बटन URL youtube.com आणि इथे एक इमेज घेतो मी. गॅलरी मध्ये गेलो, गॅलरी मध्ये गेल्यानंतर एक इमेज सिलेक्ट करतो आणि ओपन करतो आणि ऍड बॅनर. जसं ऍड बॅनर केलंय काय केलं आलाय. ठीक आहे. इथे करतो मी ऍड बॅनर. झालाय ऍड बॅनर आलाय, टायटल आलंय, डिटेल आली, बटनचं नाव आलंय आणि त्यानंतर इथे आलंय बटनची URL. मग URL प्रिंट करण्यापेक्षा आपण इथे काय करू शकतो की कुठे बटन URL इथे काय करा एक अँकर टॅग घ्या आणि अँकर टॅग मध्ये काय करा तो डेटा आहे तो प्रिंट करा आणि इथे नाव द्या क्लिक. ठीक आहे. आलंय. क्लिकवर क्लिक केलं पुढे जातोय आपण त्याच पेजवर. काय अडचण नाही. इथे आपण क्लिक केलं की डायरेक्ट जातो युट्यूबला. म्हणजे वर्किंग होते. समजलं एवढं. ठीक आहे. आता जो काय हा डेटा आपण फक्त शो केलाय जसं फ्रंट एंडला शो केलाय त्याच पद्धतीने इथे शो केला बरोबर. पण मला वाटलं हा डेटा काय करायचे जे काही ABC नाव आहे ते ABC मला नाव चेंज करायचे. मग काय लागेल आपल्याला
एक अपडेटचं बटन आणि सेकंड लागेल डेटा डिलीट करण्याचं एक बटन. मग त्यासाठी टेबलमध्ये आलो, टेबलमध्ये आल्यानंतर मी एक कॉलम वाढवतो, त्या कॉलमला नाव देतो ऍक्शन. ठीक आहे, लास्टला देण्यापेक्षा मी एकदा सर्वात आधी सिरियल नंबरच्या आधी एक टी8 घेतो, त्यामध्ये सांगतो ऍक्शन. ठीक आहे, चेक करायचं आलंय ऍक्शन बटन, इथे आलं. आणि त्या ऍक्शन मध्ये मी राईट करणार की टीडी घेतला आणि टीडी मध्ये मी सांगणार एक अँकर टॅग असणार माझा, आणि त्या अँकर टॅगला मी सांगणार की पहिलं आपलं काय असणार डिलीट. चेक करू आले डिलीट. आता हा डिलीट कीवर्ड राईट करण्यापेक्षा आपण एक बटन द्यायचं, पण बटन देण्याऐवजी आपण हा दिलं तर, आयकॉन दिलं तर बेस्ट राहील ना. मग आयकॉन घेण्यासाठी आपण कुठून आयकॉन घेतात, फॉन्ट अवेसन. ठीक आहे, त्याची सीडीएन असेल आय थिंक. ऑलरेडी फॉन्ट ऑसमला गेलो, ऑसमला गेल्यानंतर काय झालं ठीक आहे ना, पण डायरेक्ट मी आलो ना फॉन्ट ऑसमला आलो. फॉन्ट ऑसमला आल्यानंतर कुठे आता डायरेक्ट फॉन्ट सर्च करायचे. अरे ईमेल आयडी आहे ना, स्टार्ट टू फ्री बोलतोय. अरे तुम्ही इथूनच घेतात ना, इथूनच सांगितलं ना तुम्हाला का वेगळी. मग कुठं जातात तुम्ही आयकॉन. ठीक आहे, मग इथं कोणतं घ्यायचं आपल्याला, डिलीटचं लागते. सर्च केलं, सर्च केल्यानंतर आपण क्लिक करणार फ्री वाल्यावर. कोणतं घ्यायचं मग बटन आहे का फ्री वालं, डिलीटचं आहे ना, ट्रॅश करू आपण, आहे ना असंच ना, ट्रॅश वगैरे आलंय. पहिलेच घेऊन टाकू फ्रीचं, जास्त नको मागे जायचं आहे ना. गेल्यानंतर जे काय आपलं बटन आहे डिलीटच्या जागेवर इथे काय करणार आपण, प्रिंट आयकॉन. आयकॉन आलंय का चेक करायचे एकदा, आलंय आयकॉन. मग त्या आयकॉनवर थोडी डिझाईन देऊ आपण. जसं आपण डिलीटचं एक घेतलंय त्या पद्धतीने एक अपडेटचं पण घ्यायचं, एडिटचं पण घेऊन येऊ. आयकॉन गेल्या सर त्याला काय नाव आहे, एडिट सर्च केलं. ठीक आहे, हीच घेऊन जाऊ आपण. ठीक आहे ना, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊन जावा. मला हे आवडले, हे मी इथे पेस्ट करतो. झाले 2 आयकॉन आले. डिलीटवर क्लिक केलं डेटा डिलीट, आणि अपडेटवर क्लिक केलं डेटा अपडेटला जाईल. बरोबर. मग आता हे समजणार कसं की डिलीटचं कोणचं एडिटचं कोणतं. त्यासाठी मी काय करतो, एक सिंपल ह्या दोन्हीला पण एका बटन मध्ये ऍड करतो. बटन टॅग घेतला आणि त्या बटन टॅगच्या आतमध्ये हे दोन्ही मी हे राईट करतो. ठीक आहे, तसं राईट करण्यापेक्षा ऍज इट इज राहून देऊन ह्यांना मी क्लास देतो. क्लास देतो कोणता की बीटीएन, आणि बीटीएन राहणार इथे डेंजर. बरोबर ना, डेंजर म्हणजे रेड होईल. ठीक आहे, असं काय झालं, बटन रेड झाला, टेक्स्ट डेंजर, आय टॅग टेक्स्ट यूज आयकॉन. ठीक आहे, ह्याला काय करू आपण. ठीक आहे, ह्याला मग असं करण्यापेक्षा ह्याला बटन एकदा बटन मध्ये घेऊ आणि ते टाकू अँकर टॅग, आणि ह्या बटनला क्लास देऊ आपण. आणि इथे राईट करणार बीटीएन, बीटीएन डेंजर. डेंजर म्हणजे डिलीट आहे ना, रेड कलर झाले. त्याच पद्धतीने ह्याला करू आपण एडिटला पण. एडिटला ह्याला करू कॉपी, ह्याला घेऊ बटन टॅगच्या आतमध्ये, आणि या बटनला देणार आपण क्लास. इथे राईट होतो बीटीएन, आणि याला बीटीएन काय द्यायचा, इन्फो प्रायमरी, प्रायमरी देऊ ना, प्रायमरी. ओके, इकडे जाऊन करू रिफ्रेश. आले बटन, एका खाली एक आले. एका लाईन घ्यायची म्हणले तर ठीक आहे, राहून देऊ, असं काय अडचण नाही. ह्यांना थोडी फक्त मार्जिन आणि पॅडिंग देऊ. मार्जिन टॉप देऊ 1, गॅप राहील दोघांमध्ये. ठीक आहे ना, असं काय अडचण नाही ना. आलंय. डिलीट वर क्लिक केल्यावर डेटा काय होईल, तो बॅनर डिलीट होईल. एडिट वर क्लिक केल्यावर तो एडिटला जाईल. बरोबर. मग ते एडिटला जाण्यापेक्षा काय करणार आपण, एक इथे राईट करणार स्लॅश डिलीट, आणि इथे देऊन पुढे आपण त्या आयडी आहे तो आयडी इथे पास करतो. बरोबर ना, असंच ना. इजेचा सिंटॅक्स ओपन केला, बॅनर इंडेक्स नंबर ऑफ आय, आणि ह्यात मधून काय प्रिंट करायचे आपल्याला, बॅनर अंडरस्कोर आयडी पास करायचे. इजेचा सिंटॅक्स गेला क्लोज. ऍज इट इज अपडेटला पण तेच असतं, फक्त इथे डिलीटच्या जागी फक्त राहणार एडिट. इकडे जाऊन रिफ्रेश करू, इथे आलं. डिलीट वर क्लिक केलं,
झाला एक आयडी पास होतोय, लास्ट वर डिलीट वर क्लिक करा, किती नंबर 4 नंबर आयडी गेला, बरोबर. अपडेटचं पण 4 नंबर. समजलं ना. जसं डिलीट वर क्लिक करण्यासाठी ऑनलाईन मेंबर्स काय होतंय, एक एक जायला लागले असं समजा ना का, जास्त झालंय. ठीक आहे, जास्त बस करायचं का जेवढं बेसिक होतं. ऑनलाईन मेंबर्स बास करायची का मग, ऑनलाईन नंतर बास करायचं. काय करायचं, लेफ्ट का हो राहिला, फास्ट होतंय ते आहे, फास्ट होतंय एक प्रकारे थोडस. पण झालेला पार्ट आहे ना. हा ना, मग तेच तुमचा एक ऑलरेडी प्रोजेक्ट झालाय, त्यामुळे मग हा फास्ट घेतला तरी काही अडचण नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी हे करिअर ऑपरेशन, जेव्हा आपला डिफिकल्ट पार्ट येईल ना, उद्यापासून आपण स्लो घेणार आहे, कारण आज हे फक्त बेसिक घेतलंय, उद्यापासून आपल्याला प्रोडक्ट ऍड करायचे. आता प्रोडक्ट आपण असे नाही ऍड करणार, त्याला प्रायमरी की फॉरेन की ह्याचा विचार करून करणार आहेत ना, मग तेव्हा घेऊ स्लो. बास करायची का मग, तुम्ही हाच म्हणणार, तुम्ही नको म्हणणार आहे, तुमचं काय नाही. ऑनलाईन मेंबर्स ठीक आहे, एवढंच करा तुम्ही ट्राय. ठीक आहे, एक क्युरी घेतो मी फक्त, मग बाकी तुम्ही करा, चालेल. नाही जमलं तर विचारत चला. फक्त मी काय करतो, इथे डेटा डिलीट करण्याची एक क्युरी घेतो. जसं की कोणता, डिलीट वर क्लिक केलं की तो बॅनर काय झाला पाहिजे, डिलीट झाला पाहिजे. डिलीट वर क्लिक केलं काय आलं, कॅन नॉट गेट डिलीट. मग जी काय स्लॅश डिलीटची URL आहे ती मी URL कुठे बनवणार, ऍडमिनच्या आतमध्ये. इथे पुढे ऍडमिन टाका लागेल, स्लॅश ऍडमिन, ह्याला पण स्लॅश. मग ऍडमिन डॉट JS मध्ये आलो, इथे एक मी राऊट बनवतो. कोणता राऊट, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल, आणि त्यामध्ये राहणार स्लॅश डिलीट. आणि जो काय आयडी आलाय तो कसा आलाय, पॅरामीटर थ्रू आलाय. मग स्लॅश कोलन आयडी दिला, कोमा दिला, फंक्शन दिलं, फंक्शन मध्ये रिक्वेस्ट सेकंड असणार रिस्पॉन्ड, आणि ते रिस्पॉन्ड डॉट मी करतो सेंड करतो एकदा. जो काय आयडी आलाय तो आयडी कशात आलाय, मग रिक्वेस्ट डॉट पॅरम्स. चेक करायची आयडी येतोय का नाही कन्फर्म. रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं आयडी नाही भेटली. ठीक आहे ठीक आहे, बॅक जायला पण एकदा, बॅक आलो, डिलीट वर क्लिक केलं, भेटतोय आयडी आपल्याला. मग ह्या आयडीचा यूज करून आपण डेटा काय करणार आहे, डिलीट करणार आहे. मग डिलीट करण्याची क्युरी कशी, सिंपल, वॅर SQL इक्वल टू, असं राईट करण्यापेक्षा असं करायचं का, वॅर डेटा इक्वल टू अवेट exe टिल्ट, आणि इथे राईट करणार डिलीट फ्रॉम बॅनर वेअर बॅनर अंडरस्कोर आयडी, आणि इक्वल टू जो काय आयडी आलाय कशात आला आयडी, रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये आला एक आयडी. झाली क्युरी क्रिएट, आणि क्युरी रन पण झाली. अवेट यूज केले म्हणजे आपल्याला काय यूज करायला लागणार इथे, असं. तर मी असं पण करतोय की व्हेरिएबल का नाही बनवत, की व्हेरिएबल बनवण्यापेक्षा आपण डायरेक्ट असं राईट करू शकतो ना, छोटी क्युरी. जेव्हा मोठी क्युरी असेल तेव्हा आपण SQL व्हेरिएबल घेणार, जेव्हा नसेल तेव्हा काय गरज. आणि डेटा डिलीट झाला की काय करायचं, युजरला त्याच पेजवर काय करायचं, तू रिडायरेक्ट करायचं. मग रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट, रिडायरेक्ट कुठे करणार, स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये बॅनरला, आणि इथे मी करतो रिफ्रेश. किती आले, 2 बॅनर. डिलीट वर क्लिक केलं, झाला बॅनर डिलीट. हे जेव्हा क्लिक झाला बॅनर डिलीट, हे आपण बॅनरवर क्लिक केलं, झाला बॅनर डिलीट. आता इकडे, आणि इकडे आल्यानंतर रिप्लेस करतो. वेबसाईट मध्ये बॅनरच नाही आता, ठीक आहे ना, कारण आपण सगळे ऍडमिन मधून काय केले, बॅनर डिलीट केले. समजतंय. तुम्ही काय करता, अपडेटचं ट्राय करता, नाही जमलं तर आपण उद्या घेऊ. ठीक आहे, जास्त झाले. ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर.